पुढची बातमी पुण्यात आहे। भोंदू बाबानं, तांत्रिकानं, मांत्रिकानं एखाद्या घराला, कुटुंबाला, व्यक्तींना गंडा घातल्याची बातमी आपण याआधी अनेकदा पाहिली आहे। पुण्यामधलं एक उच्च शिक्षित कुटुंब सुद्धा असंच एका मांत्रिकाच्या जाळ्यामध्ये सापडलं आणि या कुटुंबाला थोडका नाही तर तब्बल 14 कोटींचा गंडा एका महिला मांत्रिकानं घातलेला आहे। या कुटुंबाच्या ज्या 2 मुली आहेत त्या मुली सातत्यानं आजारी असतात आणि मुलींना बरं करतो या आमिषापोटीच हे कुटुंब या बाबाच्या या महिला मांत्रिकाच्या जाळ्यामध्ये अडकलं आणि 14 कोटींचा गंडा या कुटुंबाला घातला गेला। वेदिका पंढरपूरकर असे भोंदू मांत्रिक महिलेचं नाव आहे आणि तिने एका आयटी इंजिनियर दाम्पत्याच्या आयुष्याची अक्षरशः राखरांगोळी केली आहे। इंजिनियर दीपक डोळस 12 वर्ष इंग्लंडमध्ये एका कंपनीत उच्च पदावरती नोकरीला होते। त्यांना 2 मुली आहेत, त्या मुली दिव्यांग आहेत आणि त्यांचं व्यवस्थित संगोपन व्हावं या उद्देशाने ते 2018 साली भारतात आले। यावेळी त्यांची भेट वेदिका पंढरपूरकर सोबत झाली। आपल्या अंगामध्ये शंकर महाराज संचारतात, तुमच्या मुलींचा आजार बरा होईल आणि त्यासाठी सगळी संपत्ती विका आणि पैसे मला द्या अशी मागणी या वेदिका पंढरपूरकरने केली। या अंधश्रद्धेला डोळस दाम्पत्य बळी पडलं, त्यांनी त्यांची सगळी संपत्ती विकली। इंग्लंडमधला बंगला विकला, पुण्यातलं घर विकलं, गावची शेतजमीन विकली आणि या भोंदू मांत्रिकामुळे डोळस कुटुंबाला आता भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे। या महिला मांत्रिकावरती पुणे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी डोळस कुटुंबाने केली आहे। आणि या मांत्रिकानं डोळस कुटुंबाला नेमकं लुटलं कसं त्याची कहाणी आपण जाणून घेऊया। मांत्रिकानं 14 कोटींचा गंडा जो आहे तो डोळस कुटुंबाला घातला आणि यामुळे डोळस कुटुंबानं आता मागणी केली लवकरात लवकर या मांत्रिकावरती कारवाई केली जावी। 14 कोटींचा गंडा या कुटुंबाला घातला गेला। आणि या मांत्रिकानं नेमकी फसवणूक कशी केली आहे दाम्पत्याची, डोळस कुटुंबाची, त्याची माहिती स्वतः डोळस कुटुंबाने दिली, आपण पाहूया। आम्हाला तसं मुलींबद्दल काळजी होतीच की मुलींचं कसं होईल, काय होईल, तर त्याने आम्हाला आश्वासन दिलं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। शंकर महाराज तिच्या शरीरात यायचे, ते सांगायचे की या मुलींचा पहिले मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ठेवायला नाही पाहिजे। तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही ठेवले तर यांचे जे दोष आहेत हे दोष जाणार नाहीत, तर हे अकाउंटमधनं तुमचे पैसे तुम्ही वेदिकाच्या अकाउंटमध्ये टाका। पैसे तर आपले गेले त्यामधनं, पण मुलींचा तर काही प्रगती होत नव्हती। मग आम्ही त्यांना विचारलं की मुलींची प्रगती का होत नाही आहे, म्हणजे तुम्ही पैसे तर घेतले आणि आता करणार काय बेसिकली, तर ते म्हणाले नाही दोष खूप जास्ती आहे म्हणे यांच्यामध्ये आणि यांची हे पण सिरियस आहे म्हणे, तर तुम्हाला तुमच्या नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला काढावं लागतील म्हणे, कारण त्या प्रॉपर्टीजमुळे त्यांना त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही म्हणे, त्यांच्या मुलींची डेव्हलपमेंट होत नाही म्हणे, त्यामध्ये दोष आहेत म्हणे। तिसऱ्या टप्प्यात त्यांनी काय आम्हाला सांगितलं की हे तुमचं राहतं घर आहे, या राहत्या घरामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामुळे त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही आहे, तर मग त्याच्यावर त्यांनी लोन काढायला सांगितलं। लोन काढलं त्यांनी, प्रॉब्लेम सॉल्व्ह नव्हता मला। आम्ही विचारलं की असं का होतंय, आता आपण तर लोन काढले तुम्ही आणि तुमच्या नावावर, आता हे बेसिकली बँकेच्या नावावर आहे, आता आमचं तर ॲसेट नाही आहे, तर ते म्हणाले की नाही आपल्याला आणखी सिरियस प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला हे घर विकावं लागेल म्हणे। मग त्यांनी आम्हाला 2024 मध्ये फेब्रुवारीच्या दरम्यान आम्हाला घर विकायला लावलं। त्या कुटुंबानं सगळी कहाणी कथन केली की त्यांची फसवणूक कशी झाली, या भोंदू मांत्रिकानं 14 कोटींना फसवलंय डोळस कुटुंबाला।